हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इंदून अकॅडमी. आपण जी लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट साठी मेगा एमसीक्यू सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये आजचा टॉपिक आपण कव्हर करणार आहोत तो आहे इम्युनॉलॉजी, सिरोलॉजी अँड ब्लड बँक. तुम्हाला सिलेक्शन हवं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एकही क्वेश्चन मिस करू नका, कारण सगळे क्वेश्चन खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. येणाऱ्या आरोग्य विभाग भरतीमध्ये यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ओके. आणि आणखी एक गोष्ट, आपली बॅच सुरू झालेली आहे. लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन सगळ्या बॅचेस आपल्याकडे आहेत, टेक्निकल आणि जनरल असे. जर तुम्हाला या बॅचेस बद्दल काही इन्क्वायरी हवी असेल, काही माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि माहिती मिळवून घ्या आणि लवकरात लवकर तुमची सीट इनरोल करून घ्या. ओके. आता टाइम वाया न घालता आपण आपला व्हिडिओ सुरू करूया. येस, फर्स्ट क्वेश्चन बघा. An antigen is a substance that option A prevents all infection instantly, acts only as an anticoagulant. Option C is always a vitamin and option D stimulates immune response. काय असणार आहे? अँटीजन हा सबस्टन्स काय असतो? काय असणार आहे? इन्फेक्शनला प्रिव्हेंट करतो का? करत नाही. ठीक आहे. अँटीकोएग्युलंट नाहीये. ओके. नेहमी विटॅमिन नसतो. तर काय असणार आहे? ऑप्शन डी इज करेक्ट, स्टिम्युलेट इम्युन रिस्पॉन्स. अँटीजन म्हणजे असा सबस्टन्स असतो जो शरीराच्या इम्युन सिस्टीमला स्टिम्युलेट करतो आणि अँटीबॉडी तयार करायला लावतो. बॅक्टेरिया, व्हायरस, टॉक्झिन्स हे काय असू शकतात? अँटीजन असू शकतात. ओके. नेक्स्ट बघा. An antibody is mainly produced by option A neutrophil granules only, option B plasma cell, option C RBCs, option D platelets. काय असणार आहे याचं उत्तर? येस, अँटीबॉडी इज मेनली प्रोड्युस्ड बाय, कोणापासून तयार होते? न्यूट्रोफिल्स असेल का? न्यूट्रोफिल्स अँटीबॉडीज तयार करत नाही. ओके. आरबीसी सुद्धा अँटीबॉडीज तयार करत नाहीत. आणि प्लेटलेट्स कशासाठी असतात? क्लॉटिंग साठी असतात. राईट. मग कुठला ऑप्शन उरतोय? ऑप्शन बी, प्लाझ्मा सेल्स. ओके. प्लाझ्मा सेल्स ही बी लिम्फोसाइट पासून तयार होतात आणि अँटीबॉडीज प्रोड्यूस करत असतात. अँटीबॉडीज शरीराला इन्फेक्शन पासून प्रोटेक्ट करत असतात. ओके. पुढे बघा. Agglutination means option A complete evaporation, option B visible clumping of particles or cells, option C colorless precipitation only, option D enzyme digestion. काय असणार आहे? Agglutination means काय? अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन मुळे सेल्स किंवा जे काही पार्टिकल्स आहेत ना ते एकत्र येतात आणि क्लम्पिंग तयार करतात. ओके. आणि त्याच क्लम्पिंगला काय म्हटलं जातं? ऍग्ल्युटिनेशन म्हटलं जातं. ते इव्हॅपोरेशन नाहीये, ते कलरलेस प्रिसिपिटेशन पण नाहीये आणि एन्झाइम डायजेशन सुद्धा नाहीये. ओके. ऍग्ल्युटिनेशन काय असतं? क्लम्पिंग असते. पुढे बघा. ABO blood grouping is based on option A and B antigen on a red cells, option B hemoglobin level, option C serum glucose, option D platelet count. काय असणार आहे? हिमोग्लोबिन लेवलवर नाहीये. ओके. सिरम ग्लुकोज पण नाही येणार. प्लेटलेट काउंट वरती पण नाहीये. बेस्ट काय असणार आहे मग? येस, ऑप्शन ए अँड बी अँटीजन ऑन अ रेड सेल्स. एबीओ ब्लड ग्रुप आरबीसी सरफेसवर असलेल्या ए आणि बी अँटीजन सोबत अँटीजनवर काय असतो? डिपेंड असतो. बेस्ट असतो. ओके. नेक्स्ट बघा. अ पर्सन विथ अ ब्लड ग्रुप ओ हॅज, पर्सन विथ अ ब्लड ग्रुप ओ हॅज काय असणार आहे? ऑप्शन ए ओनली ए अँटीजन, ऑप्शन बी ओनली बी अँटीजन, ऑप्शन सी बोथ ए अँड बी अँटीजन्स अँड ऑप्शन डी नो ए और बी अँटीजन ऑन आरबीसीज. काय असू शकते याचं उत्तर? ए अँटीजन तर नाहीये. ठीक आहे. बी अँटीजन पण नाही येणार. दोन्हीही अँटीजन नसतात यावरती. म्हणजे कुठला ऑप्शन आहे करेक्ट? ऑप्शन डी, नो ए और बी अँटीजन ऑन आरबीसी. जेव्हा ब्लड ग्रुप ओ मध्ये ना आरबीसी वर ए किंवा बी अँटीजन नसतो, त्यामुळे ओ ग्रुपला युनिव्हर्सल डोनर म्हटलं जातं. ठीक आहे. पुढे बघा. आरएच टायपिंग कॉमनली डिटेक्ट काय डिटेक्ट करते आरएच टायपिंग? ऑप्शन ए डी अँटीजन, ऑप्शन बी अल्ब्युमिन, ऑप्शन सी केल अँटीबॉडी ओनली अँड ऑप्शन डी एच अँटीजन. काय असणार आहे? अल्ब्युमिन अँटीजन नाहीच आहे. ठीक आहे. आणि केल वेगळा आहे, ब्लड ग्रुप सिस्टीम आहे, त्याची वेगळी ब्लड ग्रुप सिस्टीम असते. एच अँटीजन नाहीये. तर काय उरतंय? डी अँटीजन. ओके. आरएच ब्लड ग्रुप सिस्टीम मध्ये सर्वात महत्वाचा अँटीजन असतो हा डी अँटीजन.
तो प्रेझेंट असेल तर RH पॉझिटिव्ह म्हणतात आणि अब्सेंट असेल तर RH निगेटिव्ह असं म्हटलं जातं. ओके, पुढे बघा. A cross matching is performed to option A check compatibility between donor and recipient blood, option B measure ESR only, option C estimate urine sugar, option D detect stool OVA. काय असणार आहे क्रॉस मॅचिंग? ब्लड ट्रान्सफ्युजन पूर्वी डोनर आणि रेसिपियंट काय असतात, ब्लड कम्पॅटिबल आहे का हे चेक केलं जातं. त्याच प्रोसेसला काय म्हणतात, क्रॉस मॅचिंग असं म्हणतात. ESR मध्ये येत नाहीये, ESR साठी केली जात नाही, युरिन शुगर साठी सुद्धा केली जात नाही आणि स्टूल ओवा साठी सुद्धा केली जात नाही. ओके, तर काय आहे करेक्ट आन्सर? ऑप्शन ए, ब्लड चेक कम्पॅटिबिलिटी बिटवीन डोनर अँड रिसिपियंट ब्लड. ओके, नेक्स्ट बघा. Major cross-match test recipient serum against option A donor platelet against water, option B donor red cells, option C donor serum against recipient serum, option D recipient on urine against donor plasma. काय असणार आहे? 133 नंबरचा MCQ. प्लेटलेट्स अगेन्स्ट वॉटर येणार नाही, ठीक आहे. डोनर सिरम अगेन्स्ट रिसिपियंट सिरम पण येणार नाही. युरिन और प्लाझ्मा तर वापरलं जात नाही, तर काय उरतंय? डोनर रेड सेल, ठीक आहे. मेजर क्रॉस मॅच मध्ये काय होतं, रेसिपियंटचं सिरम आणि डोनर आरबीसीचा वापर केला जातो. रिएक्शन झाली तर ट्रान्सफ्युजन अनसेफ असतं. ओके, पुढे बघा. हिमोलायटिक ट्रान्सफ्युजन रिएक्शन मे ऑकर्स ड्यू टू, कशामुळे होणार आहे? ऑप्शन ए इनकम्पॅटिबल ब्लड ट्रान्सफ्युजन, ऑप्शन बी नॉर्मल सलाइन ट्रान्सफ्युजन ओनली, ऑप्शन सी प्रॉपर मॅचिंग ओनली अँड ऑप्शन डी लो रूम लाईट. काय असणार आहे? सलाइन ट्रान्सफ्युजन मुळे होत नाही, ठीक आहे. प्रॉपर मॅचिंग मुळे पण रिएक्शन होणार नाही, रूम लाईटचा काही संबंध येत नाही, तर काय असणार आहे? इनकम्पॅटिबल ब्लड ट्रान्सफ्युजन. ओके, रॉंग ब्लड ग्रुप ट्रान्सफ्यूज जर केलं असेल तर आरबीसीचं डिस्ट्रक्शन होतं, त्यालाच काय म्हणतात, हिमोलायसिस असं म्हटलं जातं आणि हे खूप सिरियस रिएक्शन असते. ओके, पुढे बघा. ब्लड फॉर ट्रान्सफ्युजन इज स्टोर्ड कॉमनली ऍट ऑप्शन ए 2 to 6 degree Celsius, option B 37 degree Celsius, option C room temperature for month and option D -80 degree Celsius. काय असणार आहे? 37 वर रूम टेम्परेचरवर ठेवलं जातं का? नाही जात, रूम टेम्परेचरवर नसतंच हे, ठीक आहे. आणि 80 डिग्री सेल्सिअस हे तर रुटीन ब्लड स्टोरेज नाहीच आहे, तर काय उरतंय? 2 to 6 डिग्री सेल्सिअस. ब्लड जे स्टोर्ड ब्लड असतं ते रेफ्रिजरेटर मध्ये 2 to 6 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वरती ठेवावं लागत असतं. ओके, पुढे बघा आता. फ्रेश फ्रोजन प्लाझ्मा मेनली कंटेन ऑप्शन ए ओनली आरबीसीज, ऑप्शन बी ओनली प्लेटलेट्स, ऑप्शन सी ओनली ग्लुकोज, ऑप्शन डी क्लॉटिंग फॅक्टर. काय असणार आहे? फ्रेश फ्रोजन प्लाझ्मा मध्ये काय असतं? आरबीसीज नसतात, प्लेटलेट्स पण नसतात आणि ग्लुकोज हा मेन कंपोनंट नाहीये. ओके, म्हणजे काय आहे? क्लॉटिंग फॅक्टर. ओके, जो काही फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा असतो त्यामध्ये क्लॉटिंग फॅक्टर जो 8 फॅक्टर 8 आहे, फायब्रिनोजेन, हे खूप जास्त प्रमाणामध्ये प्रेझेंट असतं. ठीक आहे, पुढे बघा. प्लेटलेट कॉन्सन्ट्रेट्स आर जनरली stored at option A 100 degree Celsius, option B 20 to 24 degree Celsius with agitation, option C -20 degree Celsius and option D 2 to 6 degree Celsius without movement. काय असणार आहे? प्लेटलेट्स कॉन्सन्ट्रेट्स काय असेल? प्लेटलेट्स रूम टेम्परेचर जवळ 20 to 24 डिग्री सेल्सिअस वर कंटिन्यूस ऍजिटेशन होतं, ठीक आहे. त्यासाठी ठेवावं लागतं आणि 100 डिग्री सेल्सिअस ते शक्यच नाहीये, -20 ला पण नाही, तिथं जर काय होतील, प्लेटलेट्स खराब होऊन जातील. ओके, नेक्स्ट बघा. इलायझा इज कॉमनली यूज टू डिटेक्ट, इलायझा कशासाठी यूज केली जाते, काय डिटेक्ट करण्यासाठी? ऑप्शन ए अँटीजन और अँटीबॉडी, ऑप्शन बी सेंट्रीफ्यूज स्पीड, ऑप्शन सी युरिन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ओनली अँड ऑप्शन डी आरबीसी मॉर्फोलॉजी ओनली. काय असणार आहे? इलायझा कशासाठी यूज केली जाते? सेंट्रीफ्यूजच्या स्पीडचा काही संबंध येत नाही, युरिन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पण नाही, आरबीसीची मॉर्फोलॉजी पण नाही. इलायझा जी टेस्ट आहे ती HIV किंवा हेपेटायटिस बी असेल, हेपेटायटिस सी असेल, यांसारख्या डिसीज मध्ये अँटीजन आणि अँटीबॉडी शोधण्यासाठी वापरली जाते. म्हणजे करेक्ट ऑप्शन इज ए. ओके, नेक्स्ट MCQ बघा. विडाल टेस्ट इज युज्ड ॲज अ सिरोलॉजिकल टेस्ट फॉर, कशासाठी? ऑप्शन ए हिमोफिलिया ओनली,
ऑप्शन बी मलेरिया पॅरासाइट काउंट ओनली, ऑप्शन सी टायफॉइड फीवर, ऑप्शन डी डायबिटीज मिलायटिस ओनली. काय असणार आहे? विडाल टेस्ट, हिमोफिलिया येत नाही याचं, मलेरिया पण नाही येणार, डायबिटीज पण नाही येणार. काय उरतंय? ऑप्शन सी टायफॉइड फीवर. ठीक आहे, विडाल टेस्ट मध्ये सॅलमोनेला टायफीच्या अपोज मध्ये अँटीबॉडीज डिटेक्ट करता येतात. ओके, नेक्स्ट बघा. VDRL test is used for screening. Option A blood urea only. Option B ABO blood ABO group only. Option C syphilis. Option D tuberculosis culture only. काय असणार आहे याचं उत्तर? युरिया नाहीये. ठीक आहे, एबीओ ग्रुपिंग सुद्धा नाहीये, टीबी कल्चर सुद्धा नाही येणार. काय आहे? VDRL वेनेरियल डिसीज रिसर्च लॅबोरेटरी टेस्ट आहे, जी सिफिल स्क्रीनिंग साठी वापरली जाते. ओके, सो ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट बघा. रॅपिड प्लाझ्मा रिएजिन टेस्ट इज रिलेटेड टू डायग्नोसिस ऑफ. कशाच्या डायग्नोसिस साठी असणार आहे? ऑप्शन ए सिफिल्स, ऑप्शन बी जॉन्डिस ओनली, ऑप्शन सी किडनी स्टोन, ऑप्शन डी कॉलरा. जॉन्डिसचा काही संबंध नाहीये, किडनी स्टोनचा सुद्धा नाहीये आणि कॉलराचा सुद्धा नाहीये. तर करेक्ट आन्सर काय आहे? सिफिल्स आहे. ओके, काय असतं? आरपीआर हा सिफिल स्क्रीनिंग साठी वापरला जाणारा एक नॉन ट्रेपो एनिमल टेस्ट आहे. ओके, पुढे बघा. HIV स्क्रीनिंग इन अ ब्लड बँक इज इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट. ऑप्शन ए चेंज इन एबीओ ग्रुप, ऑप्शन बी ट्रान्सफ्युजन ट्रान्समिटेड इन्फेक्शन, ऑप्शन सी ब्लड क्लॉटिंग इन अ बॅग, ऑप्शन डी इन्क्रीज हिमोग्लोबिन आर्टिफिशियली. काय असणार आहे? एबीओ जो ब्लड ग्रुप आहे तो चेंज होत नाही, क्लॉटिंगचा पण काही संबंध नाहीये, हिमोग्लोबिन पण वाढत नाही, म्हणजे काय असणार आहे? ऑप्शन बी इज करेक्ट, ट्रान्सफ्युजन ट्रान्समिटेड इन्फेक्शन. HIV इन्फेक्टेड जर ब्लड रिसिपंट असेल, ते त्याला जर दिलं तर इन्फेक्शन काय होतं? पसरू शकतं. ओके, म्हणून स्क्रीनिंग इम्पॉर्टंट आहे यामध्ये. पुढे बघा. HBsAg is a marker of. Option A malaria only, option B hepatitis B infection, option C HIV only, option D hepatitis C only. काय असणार आहे याचं उत्तर? मलेरिया नाहीये, HIV पण नाही येणार, हेपेटाइटिस सी पण नाही येणार. काय येणार आहे मग? HBsAg, हेपॅटिटिस बी सरफेस अँटीजन. जर पॉझिटिव्ह असेल तर हेपॅटिटिस बी चे इन्फेक्शन आहे असं सांगितलं जातं, दर्शवलं जातं. ओके, पुढे बघा. HCV अँटीबॉडी स्क्रीनिंग इज रिलेटेड टू. कशासोबत रिलेटेड असणार आहे? ऑप्शन ए युरिन किटोन ओनली, ऑप्शन बी हेपॅटिटिस सी इन्फेक्शन, ऑप्शन सी हेपॅटिटिस ए वॅक्सिनेशन ओनली अँड ऑप्शन डी ब्लड ग्लुकोज ओनली. काय असणार? युरिन किटोन नाहीये, हेपॅटिटिस ए पण नाहीये, ब्लड ग्लुकोज पण नाहीये. ओके, काय असेल मग? HCV अँटीबॉडीज जर आढळले तर काय सांगू शकतो आपण? हेपॅटिटिस सी चे इन्फेक्शन झालेलं आहे असं आपण पॉसिबिलिटी सांगू शकत असतो. ठीक आहे, HCV अँटीबॉडीज जर सापडल्या असतील स्क्रीनिंग मध्ये तर. पुढे बघा. अ डोनर विथ अ व्हेरी लो हिमोग्लोबिन शुड बी. ऑप्शन ए used only for whole blood, option B given anticoagulant and accepted, option C accepted immediately, option D deferred from blood donation. काय असणार आहे? हे तर एक्सेप्ट करतच नाही. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन सी नाहीये, अँटीकोएग्युलंट देऊन एक्सेप्ट करत नाही. ठीक आहे, म्हणजे हे पण ऑप्शन नाहीये, इमिजिएट एक्सेप्टन्स पण नाहीये. काय असणार आहे? ऑप्शन डी इज करेक्ट, डिफर्ड फ्रॉम ब्लड डोनेशन. लो हिमोग्लोबिन डोनर कडून जर ब्लड घेतलं तर डोनरच्या हेल्थवर काय होतो? जास्त परिणाम होतो, त्यामुळे डोनेशन डिफर करतात. ठीक आहे, पुढे बघूया आता. येस, द अँटीकोएग्युलंट कॉमनली युज्ड इन अ ब्लड बॅग्स इज. कुठला अँटीकोएग्युलंट युज केला जातो ब्लड बॅग मध्ये कॉमनली? कुठला असणार आहे? ऑप्शन ए डिस्टिल वॉटर, ऑप्शन बी सोडियम फ्लोराइड ओनली, ऑप्शन सी CPDA और CPD बेस्ड सोल्युशन, ऑप्शन डी EDTA पावडर ओनली. काय असेल? डिस्टिल वॉटर तर करू शकत नाही यूज, सोडियम फ्लोराइड पण नसणार आहे, EDTA रुटीन ब्लड बॅग्स मध्ये वापरलं जात नाही. काय असणार आहे? CPDA और CPD बेस्ड सोल्युशन. ऑप्शन सी इज करेक्ट. ब्लड बॅग मध्ये CPD किंवा CPDA चे सोल्युशन वापरतात. ते काय करतं? ब्लडची क्लॉटिंगला थांबवतं आणि RBC सर्व्हायवल काय करतं? वाढवत असतं. ओके, सो ऑप्शन सी इज करेक्ट. पुढे बघा. डायरेक्ट अँटी ग्लोब्युलिन टेस्ट डिटेक्ट. डायरेक्ट अँटी ग्लोब्युलिन टेस्ट काय डिटेक्ट करते?
Option A, antibody or complement coating RBCs in a vivo. Option B, urine glucose. Option C, platelet count only. Option D, serum urea. काय असणार आहे? युरिन ग्लुकोज नाही येत, प्लेटलेट काउंट सुद्धा नाही येणार, सिरम युरिया सुद्धा येणार नाही. म्हणजे काय आहे? ऑप्शन ए इज करेक्ट. डायरेक्ट कॉम्बो टेस्ट जी असते, होम्स टेस्ट जी असते, ते आरबीसी वर आधीपासून लागलेले जे काही अँटीबॉडीज आहेत ते काय करतात? डिटेक्ट करतात. ठीक आहे, पुढे बघा. इनडायरेक्ट अँटीग्लोब्युलिन टेस्ट डिटेक्ट. इनडायरेक्ट अँटीग्लोब्युलिन टेस्ट काय डिटेक्ट करते? ऑप्शन ए, hemoglobin concentration only. Option B, unexpected antibodies in a serum. Option C, ketones in urine. Option D, parasites ova in a stool. काय असणार आहे? इनडायरेक्ट अँटीग्लोब्युलिन टेस्ट हिमोग्लोबिनला नाही डिटेक्ट करत, युरिन किटोन्सला पण डिटेक्ट करत नाही, स्टूल ओवाला सुद्धा डिटेक्ट करत नाही. तर काय आहे करेक्ट ऑप्शन? ऑप्शन बी इज करेक्ट, अनएक्सपेक्टेड अँटीबॉडीज इन अ सिरम. ठीक आहे, जे काही इनडायरेक्ट कुम्स टेस्ट असते, सिरम मधले जे काही फ्री अँटीबॉडीज आहेत त्यांना फाइंड आउट करते. ठीक आहे, ब्लड बँक स्क्रीनिंग मध्ये ही खूप जास्त इम्पॉर्टंट टेस्ट आहे. पुढे बघा. कोल्ड चेन इन अ ब्लड बँक रेफर्स टू. ऑप्शन ए, iron chain for cylinders. Option B, maintaining required storage temperature during transport and storage. Option C, chain of custody only. And option D, daily cleaning roster. काय असणार आहे? आयर्न चेन नाही आहे, चेन ऑफ कस्टडी सुद्धा नाही आहे, आणि क्लिनिंग रोस्टर पण नाही आहे. काय आहे? ऑप्शन बी इज करेक्ट, मेंटेनिंग रिक्वायर्ड स्टोरेज टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सपोर्ट अँड स्टोरेज. ब्लड कलेक्शन पासून ट्रान्सफ्युजन पर्यंत टेम्परेचर मेंटेन करणं म्हणजेच काय असतं? कोल्ड चेन असते. ओके, त्याला कोल्ड चेन असं म्हटलं जातं. लास्ट एमसीक्यू बघा. कंपोनंट सेपरेशन हेल्प्स टू. कंपोनंटचे सेपरेशन कशासाठी हेल्प करतं? ऑप्शन ए, मिक्स ऑल ब्लड ग्रुप. ऑप्शन बी, इन्क्रीज इन्फेक्शन रिस्क. ऑप्शन सी, अवॉइड स्क्रीनिंग टेस्ट. अँड ऑप्शन डी, प्रोव्हाइड रिक्वायर्ड ब्लड कंपोनंट टू डिफरंट पेशंट. ब्लड ग्रुप ते मिक्स करत नाही. ठीक आहे, इन्फेक्शनची रिस्क पण वाढवत नाही, नेक्स्ट आहे स्क्रीनिंग पण अवॉइड करत नाही. तर काय येणार आहे करेक्ट ऑप्शन? ऑप्शन डी. ठीक आहे, प्रोव्हाइड रिक्वायर्ड ब्लड कंपोनंट टू डिफरंट पेशंट. एका युनिट ब्लड मधून आरबीसी, प्लेटलेट्स, प्लाझ्मा वेगवेगळे करून वेगवेगळ्या पेशंटला काय करता येतं? देता येत असतं. ओके, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा टॉपिक कव्हर करून घेऊया. मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. जर काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि आपली बॅच पण सुरू झालेली आहे, त्याच्याबद्दल पण काही माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून घ्या. ओके, थँक्यू.